आज आपण ना साध्या सोप्या पद्धतीत चिकन लॉलीपॉप घरचेच मसाले वापरून कसे तयार करायचे ते बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तुम्ही आता बघतच असाल त्याचा कलर किती सुंदर आला आहे. तर असे हे कुरकुरीत आणि चविष्ट लॉलीपॉप कसे तयार करायचे ते बघूया. तर आज मी तुम्हाला इथे अर्धा किलोच्या प्रमाणात टाकणार. अर्धा किलोमध्ये जवळजवळ आहे ना 12 पीस येतात. तर इथे मी हे लॉलीपॉप आधी काय करणार, चांगले धुवून घेणार. कारण आता ते बघा लाल लाल दिसतात आहे, त्यामुळे ते आता धुण्याची पण त्याची एक पद्धत आहे. तर इथे मी आधीच असेच धुवून घेतले आणि त्याच्यानंतर इथे मी 2 हे लिंबाचे क्यूब्स घेतले, लिंबाच्या रसाचे. तर तुम्ही इथे एक मोठा लिंबू अर्धा पिळून घ्या आणि अर्धा कप पाणी घातलं आणि अर्धा चमचा इथे मीठ घातलं. आता हे सगळं मिक्स करून ना आपण 15 मिनटं तरी असंच ठेवून द्यायचं. म्हणजे काय होईल, त्याचं 15 ते अर्धा तास असंच ठेवून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये जी घाण वगैरे असेल ना ती पाण्यात निघून जाईल. तर आता मी बरोबर अर्ध्या तासाने बघा हे तुम्हाला दाखवते. ह्याचं जे पाणी बघा कसं पाणी चेंज झालं आहे. म्हणजे त्याची जी घाण होती ना त्या लॉलीपॉपमध्ये ती सगळी निघून आली आहे. आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता धुतल्यानंतर आहे ना हे चाळणीमध्ये असे निथळत ठेवायचं. म्हणजे जे जास्तीचं पाणी असतं ना ते निघून जातं आणि मग आपण जे मसाले लावतो ना ते मसाले व्यवस्थित त्या लॉलीपॉपना लागले जातात. नाहीतर मग ते पूर्ण पाण्यामधून निघून जाते. बघा त्याच्यामध्ये किती पाणी होतं. आता मी पुन्हा 2 त्या लिंबाच्या रसाचे क्यूब आहेत त्यांचं ते घातले आहेत. त्याच्यानंतर एक मोठा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. तुम्ही इथे जर पोह्याचा चमचा असेल तर 2 चमचे घ्या आणि 2 इथे मी तिखट मिरच्या घेतल्या, चांगले ठेचल्या आणि मग त्या घेतल्या. तुम्हाला ह्याच्याहून जास्त तिखट असेल तर अजून 2 घेऊ शकता तुम्ही. आणि एक मोठा चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घेतली आहे. अर्धा चमचा मी इथे आपली जी काळी मिरी पावडर आहे ती घेतली आहे. थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि मी एकदा हे चांगलं मिक्स करून घेते. आता पाणी काढल्यामुळे ना हे मसाले व्यवस्थित त्याला लागले जातात. नाहीतर मग ते जर पाणी ह्याच्यात राहिलं असतं ना तर ते मसाले लागले गेले नसते. म्हणून पाणी निथळत ठेवणे थोडंसं गरजेचं आहे. त्यामुळे मसाले म्हणजे त्या चांगले लागले जातात. आता मी इथे 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. तसं चवीनुसार इथे आता आपण सुरुवातीला जे मीठ घातलेलं ना ते धुतल्यानंतर निघून गेलं. आता इथे आता चवीनुसार पुन्हा एकदा मी मीठ घातलं आहे आणि इथे मी पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 मोठे चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे. तुम्ही आता त्याऐवजी मैदा घ्या किंवा बेसन पीठ वापरलं तरी चालेल किंवा तांदळाचं पीठ. हे तुम्ही ह्याच्यापैकी काहीही तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर मी इथे 2 मोठे चमचे आता कॉर्नफ्लॉवर घेतले आणि ते पण लावून घेते. आणि तुम्हाला जर अजून छान बनवायचे असेल, जर चायनीज फ्लेवर आणायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जे सोया सॉस आहे ते अर्धा चमचा आणि चिली सॉस म्हणजे जे सॉस आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता अजून चविष्ट बनवायला. तर आता मी हे सगळे मसाले लावून घेतले आणि मी हे अर्धा तास असंच ठेवून देणार आहे. आणि तुम्हाला याबद्दल अजून एक सांगायचं होतं बघा, जर तुमचे ते लॉलीपॉप अजून चविष्ट बनवायचे असेल ना तर असंच लावून ना थोडं, आता मी सकाळी लावले तर संध्याकाळी बघा मी हे लॉलीपॉप फ्राय करणार आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, थोडासा त्याला वेळ दिला आणि ते मसाले जे आहे ना ते लॉलीपॉपमध्ये चांगले मुरतात आणि मग ते खायला अजून छान लागतात. तर तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही एकतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी खायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही आणून ठेवा, त्याला मसाले वगैरे लावा आणि दुसऱ्या दिवशी मग फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि मग दुसऱ्या दिवशी तळायला घ्या. बघा किती सुंदर लागतात ना चवीला. असं तुम्ही एकदा करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल. तर आता हे मी ना थोडंसं मी एकदम डीप फ्राय नाही करणार आहे. तर मी थोड्याशा तेलामध्ये, कारण तेल उगाचच वाया जाऊ नये म्हणून मी ते तेल पॅनमध्ये घातलं आणि त्याच्यामध्येच हे फ्राय करून घेणार आहे. तर ते आपल्याला आता दोन्ही साईडने, एका साईडने चांगले व्यवस्थित भाजले की त्याचा कलर थोडा चेंज होतो. आपल्याला कळतं की आता हे एका साईडने झालेलं आहे, मग दुसऱ्या साईडने परतून घ्यायचं आहे. आणि इथे बघा आता तुम्हाला दिसतच असेल त्याचा कलर थोडा चेंज झाला आहे खालून. तर मी आता पुन्हा परतून घेते आणि आपल्याला सगळ्या बाजूने ते असे परतून भाजून घ्यायचे, कुठेही कच्चे राहता कामा नये. आणि चांगले व्यवस्थित मी मध्यम गॅसवर तेल आधी तापवलेलं आणि मध्यम गॅसवर हे भाजते, म्हणजे जेणेकरून ते आतपर्यंत चांगले भाजले जातील. आणि ते आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी एकदम मध्यम गॅसवर ते भाजायचे, म्हणजे ते छान असे कुरकुरीत होतात. तर तुम्ही त्याप्रमाणे अशाप्रमाणे मी जे लॉलीपॉप दाखवले आहे ते तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले
आवडले की नाही ते कमेंट्स करून सांगायला मला आता विसरू नका. बघा त्या काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे त्याला किती सुंदर कलर आला आहे. तर आता हे माझे ना भाजून झाले आहेत, तर मी आता टिश्यू पेपरमध्ये हे काढून घेते, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल. तर तुम्हीही करून बघा आणि मी जे केलेले लॉलीपॉप आहे ते आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह.